एखाद दुसरा व्यक्ती गेला तर काय होतं, तर डॉक्टरांना मूर्ख मानतो. जैन समुदायाच्या धर्मसभेत जैन मुनींचं वादग्रस्त विधान. जैन मुनींमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदावर बसले. धर्मसभेत जैन मुनींचा अजब दावा. तर मंगलप्रभात लोढांची सभेला अनुपस्थिती म्हणजे सरकारची मिलीभगत आहे, गंभीर आरोप. उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये दाखल. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हंबरडा मोर्चा. पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता ठाकरेंचा पक्ष आक्रमक. जे पॅकेज दिलं त्यापेक्षा जास्त मागणं हेच विरोधकांचं काम. पण पदावर असताना काय केलं याचं आत्मपरीक्षण करा. अजित पवारांचा उद्धव ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावर खोचक टोला. पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या मुद्द्यावरून पीडीसीसी बँकेच्या संचालकांना अजितदादांनी सुनावलं. 26 लाख रुपये काय देता, किमान 1 कोटींचा चेक द्या. बँक संचालकांना अजितदादांचा टोला. मविया नेत्यांचं शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट. मविया नेत्यांचं राज ठाकरेही भेटीला जाणार. खासदार संजय राऊतांची माहिती. दिवाळीची खरेदी फक्त हिंदूंकडूनच करा, संग्राम जगताप यांचे विधान. तर हिंदूंवरील हल्ल्यासंदर्भात वादग्रस्त विधान. जगतापांचे विचार पक्षाला मान्य नाहीत. नोटीस पाठवण्याचा अजित पवारांचा इशारा. उद्धव ठाकरे, गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे आज ठाण्यात. ठाकरे आणि गणेश नाईक एकाच मंचावर येणार. तर शिंदेंच्या हस्ते कोकण मंडळाची सोडत. बड्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे ठाण्यातलं राजकीय वातावरण तापलं. सुधीर मुनगंटीवारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपतींची भेट. राजकीय चर्चा नाही, भेटल्यावर राजकीय चर्चाच होते. तर मंत्रिपदाकरता राजकारणात आलेलो नाही, मला पदाची लालसा नाही, मुनगंटीवारांचं सूचक विधान. महसूल विभागात आता जमीन मोजणी होणार फक्त 30 दिवसात. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय. जमीन मोजणीची कोट्यवधी प्रकरणं मार्गी लागणार. परवानाधारक खासगी भूमापकांची नियुक्ती करणार. सरकारची अधिसूचना जारी. कोल्हापूरच्या तासगाव परिसरातील शाळेत विद्यार्थ्याला बेदम मारहाण. मुलगा माफी मागत असतानाही मारहाण सुरूच. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. सावंतवाडीतील खेमराज मेमोरियल स्कूलमध्ये भीषण स्फोट. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. स्फोटात मोठं नुकसान. नमस्कार, मी सुवर्णा. हंबरड्या मोर्चावर छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी देखील वक्तव्य केलंय. हा हंबरडा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नाही, तर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी हा मोर्चा आहे, असा टोमणा संदीपान भुमरे यांनी मारलाय. शेतकऱ्याला जी मदत करायची ती मदत सरकारने केली. शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय. किती जरी मदत केली तरी ते नुकसान भरून निघणार नाही. पण जी मदत करता येईल ती मदत सरकारने केली आहे. शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये राजकारण आणू नका. सरकारने जर मदत केलीच नसती तर मग उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढायला पाहिजे होता, असा टोला संदीपान भुमरे यांनी लगावलाय. महायुती सरकारनं सांगितलं की आम्ही हेक्टरी फळबागाला किती देणार, जिरायतीला आम्ही किती देणार, हंगामी बागायचं किती देणार, विहिरीसाठी किती देणार, एखादं जनावर बघायला असेल त्याच्यासाठी किती देणार, हे सगळं सरकारने जाहीर केलं. आज जर जाहीर केलं नसतं, निर्णय घेतला नसता, तर मग उद्धव साहेबांनी हंबरडा मोर्चा काढायला पाहिजे होता. मग आम्ही साईडला असतो. शेतकऱ्यासाठी हे रस्त्यावर उतरले. हे शेतकऱ्यासाठी नाही उतरले, तर हे आता स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणूक आहे याच्यासाठी रस्त्यावर उतरलेले. आणि आज शेतकरी येणार नाही, त्यांचे कार्यकर्ते येतील. शेतकरी कोणीही याच्यामध्ये सामील होणार. कारण हे गट प्रमुख आहेत. आता भुमरे, शिरसाट काय नाग लावणार आहे लोक. ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटीची प्रॉपर्टी घेणार भुमरे काय बोलणार आहे आमच्याशी.
मुंबईत 72 मजला आणि 22,000 स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहणारा आणि 10 कुत्रे पाळणारा त्याच्यासाठी एसी रूम करणारा त्याचे काय नाक लावून बोलणार आहे? त्याला नैतिकता लागते. आज यांचं सगळं काढलं ते भ्रष्टाचारानं बरबटलेले लोक आहेत आणि हे आम्हाला, मला असं वाटतं, भुमरे असो किंवा शिरसाट असो, आम्हाला नैतिकता शिकवणार का? तर थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत हे थेट छत्रपती संभाजीनगरवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, शिवसेना उबाटा पक्षाचा या हंबरडा मोर्चा होतोय, कितपर्यंत या मोर्चाला प्रतिसाद शेतकऱ्यांकडून मिळतोय, काय सांगशील? मोर्चाला अजून 1 तास बाकी आहे। उद्धव ठाकरे यायचे आहेत। मी क्रांती चौकात आधी मी तुम्हाला दृश्य दाखवतो। इथे उद्धव ठाकरे आधी येतील आणि इथून संबोधित करतील आणि मग या मोर्चाला सुरुवात होईल आणि समोरच्या दिशेला हा मोर्चा जाणार आहे। समोर हे क्रांती चौक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला देखील माल्यार्पण केलं जाईल। हळूहळू सगळी तयारी होतीये। पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी सगळे जमायला सुरुवात झाली। आपल्यासोबत हे सगळे कार्यकर्ते देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ताई, सुनंदाताई खरात। सुनंदाताई खरात, बरं तुम्हाला सांगा काय कशी तयारी चालली आणि मोर्चा कसा असेल? आमचं शिवसेनेचा बाळासाहेबांच्या कृपेने सदा चांगलंच असतंय आणि भरभरून होणार आहे, जोरात होणार आहे। कारण एवढे शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत की ते लोकांना बघवल्या जात नाहीत। शेतकरी अगदी रडतायत, आत्महत्या करतायत, त्यामुळं ते लोक सगळे जमा होणार आणि मोठा मोर्चा होणार। बरं, किती वेळात मोर्चा सुरू होईल? कारण आता अजून गर्दी तेवढी जमली नाहीये। किती वेळात सगळी गर्दी जमायला सुरुवात होईल? या ठिकाणी लवकरच सर्व शिवसैनिक व शेतकरी येत आहेत। कारण कसं असतं, 50-50 किलोमीटरहून लांबून यायचे आहे। सर्वजण निघालेले, आम्ही सर्वांच्या संपर्कात आहेत। या ठिकाणी या निष्क्रिय सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा या ठिकाणी आम्ही जोरात काढू आणि या ठिकाणी भरपूरसे शिवसैनिक आलेले आहेत आणि उद्धव साहेबसुद्धा आलेले आहेत, रामा इंटरनॅशनल आलेले आहेत। या थोड्याच वेळात ते या ठिकाणी येतील। बरं, मोर्चाचं स्वरूप कसं असेल? कारण मोर्चा इथून काही अंतरावर पुढे देखील जाणार आहे आणि तिथे जाऊन परत उद्धव ठाकरे भाषण करणार आहेत। नाही, क्रांती चौक हे शहराचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि या ठिकाणाहूनच सगळे क्रांती घडलेली आहे। म्हणून या क्रांतीची जी ज्वाला आहे ती इथं पेटवण्याचं काम आम्ही या शेतकऱ्यांचा जो हंबरडा मोर्चा आहे त्या हंबरड्यामध्ये, या सरकारला ऐकू जात नाही शेतकऱ्यांचा हंबरडा, म्हणून त्यांचा हंबरडा, शेतकऱ्यांचा हंबरडा, आम्ही शेतकऱ्यांचा हंबरडा हा या सरकारच्या कानामध्ये जाऊन जाऊन ठोकवणार आहे। आणि शेतकऱ्यांना जी मदत दिवाळीपूर्वी पाहिजे, कारण की आज शेतकऱ्यांच्या घरी दिवासुद्धा पेटू शकत नाही, इतकी वाईट परिस्थिती आहे। जो देशाचा पोशिंदा आहे त्या पोशिंद्याला हे कुठंतरी विसरत चालले आणि स्वतःचे खिसे भरण्याचं काम हे सरकार करतं। हे ठेक्यामध्ये आणि बाकी भानगडीमध्ये अडकलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा कोणताही यांच्याकडे मॅप नाही आहे की शेतकऱ्यांना कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे मदत, ही कोणतीही भानगड नसल्यामुळे आम्ही हा हंबरडा मोर्चा काढलेला आहे। आणि जे पॅकेज त्यांनी डिक्लेअर केले आहे ते बोगस पॅकेज आहे। हे कधी तुम्ही लक्षात घेतलं की हेक्टरी किती पैसे जाणार, तर तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून त्यांना विचारा। त्याच ज्यांनी हा पॅकेज डिक्लेअर केलेला आहे, या पॅकेजचा किती पैसा प्रत्येक शेतकऱ्याला जातो हे येणाऱ्या काळात कळेल, कारण की हे पॅकेज बोगस आहे। क्रांती घडेल? यस, क्रांती घडेल। ही सरकार जे ना दृष्टी ना दशा, फक्त फसवणी सरकार आहे आणि हा फक्त गुंड्यांची सरकार आहे, हे शेतकऱ्यांची सरकार नाही। बरं, महिला पण आहेत आपण काही। ताई, हा मोर्चा आता निघणाऱ्या शेतकऱ्यांना मदत मिळावी ही उद्धव ठाकरेंची भूमिका आहे, म्हणून तुम्ही मोर्चा काढताय। कुठून कुठून महिला येतील किंवा महिलांची यावर काय भूमिका असेल? महिलांचं काय म्हणणं आहे? महिलांचं असं म्हणणं आहे, हा पूर्ण मराठवाड्याचा मोर्चा आहे आणि शेतकऱ्याचे तुम्ही तर पाहिला, पावसामुळं शेती अक्षरशः पाण्यामध्ये शेती आहे आणि आज शेतकरी इतका म्हणजे त्रासलाय की आज आपण एक शेतकरी कुटुंबामधलेच आहोत की शेतकऱ्यांचं कर्ज त्यांचं मुक्त झालं पाहिजे। आणि आपण सर्व मराठवाड्याचे आमचे उद्धव साहेब जेव्हा ह्याच्यामध्ये होते, मुख्यमंत्री होते, तर त्यावेळेस शेतकऱ्यांचे सर्व कर्जमुक्त त्यांना केले होते आणि ह्या सरकारना जाब विचारायसाठी तुम्ही सर्वांसाठी पैसे त्यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांसाठीच नाही, तर ही म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे ना। आत्महत्या शेतकरी करायलेत, महिलांचे प्रश्न आहे, घर संसार कसा चालवायचा, आज शेतकरी सुखी तर आपण सुखी, आपण एक कुटुंब, शेतकरी कुटुंबामधलेच आहेत ना आपण। सरकारनं केलेली मदत ही तुटपुंजी आणि ती पुरत नाही आहे, त्यापेक्षा जास्त म्हणजे हेक्टरी 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं नुकसान झालं त्याला मदत मिळावी, निश्चितच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, या काही प्रमुख मागण्या आहेत आणि त्यासाठी हा मोर्चा आज काढला जातो आहे। निश्चितच सुमित, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पोहोचलेले आहेत छत्रपती संभाजीनगर विमानतळावर
आणि लवकरच ते मोर्चामध्ये सहभागी होतील. थेट दृश्य आपण ही बघतोय. उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचलेले आहेत आणि आता तिथून निघून ते मोर्चाच्या स्थळी पोहोचणार आहेत. त्यांच्यासोबत अंबादास दानवे देखील दिसत आहेत. थोड्याच वेळामध्ये आता ते मोर्चाच्या ठिकाणी पोहोचतील आणि तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. हंबरडा मोर्चा हा छत्रपती संभाजीनगरमध्ये आज उभाटा पक्षाकडून काढण्यात येतोय आणि याच मोर्चामध्ये नेतृत्व करण्यासाठी उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील आहेत आणि मराठवाड्याचे जे स्थानिक नेते आहेत शिवसेना उभाटा पक्षाचे ते देखील त्यांच्यासोबत आहेत. थोड्याच वेळामध्ये मोर्चाच्या ठिकाणी ते दाखल होतील आणि तिथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. आपले प्रतिनिधी सुमित सोनवणे यांच्याकडे पुन्हा जाऊयात. सुमितकडे आपण पुन्हा जाऊयात. सुमित, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावर पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मोर्चाच्या ठिकाणी येतील. हा मोर्चा, तुम्ही आत्ता क्रांती चौकमध्ये आहात, तिथून हा मोर्चा निघून काय या मोर्चाची पुढची रूपरेषा आहे? मी तुम्हाला सगळी दृश्य दाखवतो आणि आता उद्धव ठाकरे तर दाखल झालेले आहेत. ते इथून आता जाणार आहेत थेट हॉटेल रामामध्ये आणि हॉटेल रामानंतर ते इथे येतील. म्हणजे साधारणतः 15-20 मिनिटांच्या तिथे ते आराम करतील किंवा फ्रेश होतील आणि त्यानंतर मोर्चाला स्थळी येणार आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः अंबादास दानवे तिकडे पोहोचले. चंद्रकांत खैरे देखील आता तिथे पोहोचतात कारण ते मराठवाड्यातले इथले प्रमुख नेते आहेत, त्यामुळे ते देखील पोहोचलेत. आणि समोरचा हा सगळा क्रांती चौक आहे. क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक आणि क्रांती चौकात आपण बघतोय सध्या विनोद घोसाळकर सर देखील आलेले आहेत मुंबईतून. सर, उद्धव ठाकरे पोहोचलेत, रामा हॉटेलकडे पोहोचलेत. आता इथे किती वेळा येतील? अच्छा, पुरा मोर्चा कसा होईल? मोर्चा सगळा कसा होईल? विराट मोर्चा तुम्हाला शेतकरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं दर्शन महाराष्ट्राला होईल. या मोर्चातून सगळ्या इथे क्रांती चौक आहे, या क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होते. क्रांती घडेल, नक्कीच क्रांती होईल. ठाकरे साहेब, उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली या आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये क्रांती होईल. येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये क्रांती होईल असं स्वतः विनोद घोसाळकर सांगतात. विनोद सुमित, घोसाळकर येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये क्रांती होईल असं तिथले शिवसैनिक सांगतायत. परत आपण जाऊयात सुमितकडे, सगळे अपडेट्स घेणार आहोत. तुर्तास सुमित, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर